मंडळी आहे। हे गेले तर आता परतीचा दौर तर संपलाय, परत काही येऊ शकत नाही। पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत, पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून 40 आमदार घरवापसी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये। आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा आहे। वस्तुस्थिती काय आहे मला माहित नाही, परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही, कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत आहे। ते त्यांना विचारा, मला विचारून काय उपयोग आहे? मी काय त्यांचा आता श्रेय सहाय्यक वगैरे काही आहे काय किंवा रोजची माहिती ठेवायला? तो माझा विषय नाही। त्यांना काय द्यायचा नाही घ्यायचा मी सांगितलं ना। हे भारतीय जनता पक्ष म्हणजे वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो, हा त्यांचा अनेकांना अनुभव आहे। तो अनुभव आता आमच्या अशोक रावांजींना येतोय। धन्यवाद। काय म्हणणं यावर काय? महाराष्ट्राची जी पदभरती होती ती झाली नाही त्याच्यावर मी या नीटच्या एक्झाम रद्द करायची मागणी सरकारकडे केलेली आहे। हरियाणाच्या केंद्रावर ज्या पद्धतीनं काळाबाजार झाला, खुद्द राज्यातले मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की नीट परीक्षा या होऊच नाही, कारण त्या बोगस घेतले जातात। या सगळ्यांचं सिलेक्शन मेरिटवर व्हावं। खरं म्हणजे इथे प्रचंड नुकसान महाराष्ट्रातील मुलांचं झालेलं आहे, महाराष्ट्राच्या पोरांचं नुकसान झालेलं आहे। म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे की या नीटच्या एक्झाम रद्द करा आणि पुनश्च तसंही सर्वोच्च न्यायालयाने कमिटी गठन करायचे आदेश दिले आणि अहवाल मागितलाच आहे या संदर्भातला। तरी पण या एक्झाम रद्द करणं हाच पर्याय आहे, नाहीतर यामध्ये झालेला भोंगळ कारभार आणि ज्या हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय, विशेष करून महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करता येणार नाही। 75,000 पदभरतीची जी घोषणा झाली होती ती रखडली होती, त्याच्याबाबत मागणी करतात ते करू शकत नाही। राज्य डबघाईचं आणलं आहे, टेंडरबाज आणि टक्केवारीचं सरकार आहे, त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये फार काही दिसणार नाही। यांना तिजोरी खाली झाली आहे, कर्जाचा बोजा वाढला आहे आणि टेंडर 400 रुपयाचा टेंडर असेल तर थांबवून 6 महिने थांबवतात आणि 1200 कोटीचा करतात। असे अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळे पदभरतीचा मागणी त्यांची आहे। मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी घोषणाही केली, परंतु हे निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना मूर्ख बनवण्यासाठी